अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, मनात असंख्य इच्छा असतील, असंख्य शंका असतील आणि तुम्हाला वाटत असेल की स्वामी कृपा व्हावी, तर ही सेवा नक्की करा. 9 ते 15 एप्रिल श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, कर्ता करविता आणि ब्रह्मांड नायकाची पुण्यतिथी. आता गुरुचरित्र पारायण जे तुमचं आयुष्य बदलणार, याबद्दल आपण थोड्याशा वेळेमध्ये खूप सारी माहिती आणि सोप्या शब्दामध्ये वेळ न दवडता बघणार आहोत. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण 9 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण करणार आहोत. ही सेवा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली आहे, पण ही सेवा योग्य पद्धतीने केली तरच तिचे पूर्ण फळ मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पारायण कसे करायचे, मांडणी कशी असावी, काय खावे, काय टाळावे, कोणते नियम पाळावे व कोणते नियम पाळू नये, आणि प्रत्येक नियमामागे काय कारण आहे हे आपण अत्यंत थोड्या वेळेत जाणून घेणार आहोत. तर थोडाही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. पारायणाची मांडणी कशी करावी, तर सर्वात आधी मांडणी समजून घेऊया. जागा पूर्णतः स्वच्छ असावी. प्रथमतः देवघर स्वच्छ करून घ्या. शक्यतो घरात मंदिराजवळ किंवा शांत कोपऱ्यामध्ये बसा. एक स्वच्छ पाट आणि चौकी घ्या, किंवा पाट किंवा चौकी त्यांना म्हणू शकतात. त्यावरती लाल किंवा पिवळं कापड अंथरा. आता ह्या व्हिडिओमध्ये जसं मी व्हिडिओमध्ये जो फोटो लावलेला आहे त्या पद्धतीने खाली भगवं लाल वस्त्र तुम्ही अंथरू शकता, किंवा पिवळंही अंथरलं तरी चालेल. मांडणी करताना जशी मी व्हिडिओमध्ये बनवली आहे, प्रथम गणेशाला स्मरून सुपारी जी आहे तिचं स्थानापन्न करायची आहे. त्यानंतर महाराजांचा फोटो, एखादा कलश आणि गुरुचरित्र पारायणाची पोथी आणि माळजप तुमच्या नित्यसेवेसाठी. तर आता मूळतः जो काही फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे जे काही आहे त्याला तुम्ही स्थानापन्न करू शकता. दिवाबत्ती नेहमी ठेवा. 7 दिवस गुरुचरित्र पारायणाची पोथी हलवायची बिलकुल नाही आहे. आता ही झाली सविस्तर मांडणी, जी तुम्हाला मी फोटोमध्ये प्रत्यक्ष रूपात दाखवली आहेत. आता सांगण्यापेक्षा फोटो दर्शवला तर शंका अधिक क्लिअर होतात. आणि ही मांडणी नाही तर मूळतः स्वामींचं स्वागत असतं, आपल्या मनातला भाव असतो. त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न मनानेच हे करायचं असतं. आता पारायण कसं करायचं आहे, तर रोज सकाळी जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचा, कारण आवाज शांत असतो, मन एकाग्र होतं, आणि मन एकाग्र झालं तर स्वामी महाराजांशी कनेक्ट करण्याचा, किंवा आपण म्हणू शकतो की त्यांच्याशी जुळण्याचा जो वेळ आहे तो चांगला जातो आणि आपली सेवा अधिक प्रमाणात संपन्न होते. आता पारायणामध्ये रोज तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य झालं नाही तर तुम्ही रोज सकाळी पण करू शकता. देवासमोर बसून सगळ्यात अगोदर प्रार्थना करा. तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं असेल तर मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं आहे की संकल्पयुक्त कसं करायचा, कसा संकल्प करायचा, त्याचाही वेगळा व्हिडिओ मी बनवेल. परंतु आज मला जर थोडक्यात सांगायचं झालं तर संकल्पयुक्त म्हणजे उजव्या हातामध्ये खाली तांबण घ्यायचे आहे, उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपली जी काही मनापासून इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. हे स्वामीनाथा, माझं रक्षण, माझ्या कुटुंबाचं रक्षण ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे. माझ्या कुटुंबावरती लक्ष ठेव. मला कुठल्याही प्रकारची सुख शांती समृद्धीमध्ये कुठलीही कमी पडू देऊ नको. तुझं नेहमी साथ मला दे. ह्या प्रकारची प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे. आणि ही प्रार्थना झाल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणी ते अर्पण करायचं आहे. ही झालं तुमचा संकल्प. बिना संकल्पाचं करायचं असेल तरीही तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करू शकता. रोज ठराविक वेळेतच वाचा. शक्यतो सकाळी सुरू करा. संध्याकाळी 4 नंतर कुणीही म्हणजे वाचू नये असं म्हणतात गुरुचरित्र. तर गुरुचरित्राचं कधीही तुम्ही कोणाला सांगू नका की हे माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, किंवा आपले हेवेडावे असतात की त्याचं तुम्हाला गर्व असतो किंवा घमिष्ट असतं की मी एवढी सेवा केली, तेवढी सेवा केली. परंतु कोणालाही तुम्ही सांगू नका. तुमची जी काही सेवा आहे ती मनोभावे फक्त करत राहा.
कोणाचाही प्रचार प्रसार आपण जो म्हणतोय तसं बिलकुलही करू नका. आता वाचताना दुपारी 12 ते 12:30 वाचन करायचं नाही आहे. हा नियम खूप जणं विसरतात आणि कालच्या व्हिडिओमध्येही मला एका ताईने कमेंट करून विचारली की नेमकं तो टाईम मला सांगा. तर तो टाईम आहे की दुपारी 12 ते 12:30 हा काळ मध्यान्ह मानला जातो. त्यामुळं या वेळेत मूळतः शरीर आणि मन थोडंसं अस्थिर असतं, त्यामुळे वाचन टाळावं. आता श्रद्धेनुसार जर बघायला गेलं तर या वेळेमध्ये देवांना विश्रांती दिली जाते, त्यामुळे आपण त्याचं वाचन करत नाही. आता नियम जर कुठला पाळायचा तर कांदा लसूण खाऊ नका. कांदा आणि लसूण हे तामसिक अन्न असतं, त्यामुळे मन चंचल होतं आणि विचार शुद्ध राहत नाहीत. त्यामुळे पारायण करताना ते जे 7 दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ नका. मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी म्हणूनच कांदा लसूण पूर्णपणे वज्र करायचा आहे. आता मांसाहार पण टाळायचा आहे. ते 7 दिवस मांसाहार पूर्णपणे तामसिक आहे, त्याने शरीर जड पडते, मनामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे स्वामी सेवा म्हणजे सात्विकता असते, म्हणूनच या काळामध्ये पूर्णपणे मांसाहार बंद करायचा आहे. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पाळन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे फक्त एक शारीरिक नियंत्रण नसतं, तर ते मन, विचार आणि इंद्रियांचं नियंत्रण असतं. त्यामुळे तुमचं मन शांत राहतं, ध्यान वाढतं आणि स्वामी कृपा. आणि ध्यान वाढलं तर तुम्हाला माहिती आहे की स्वामी कृपा आपल्याला लवकर मिळते. त्यामुळे ब्रह्मचर्य पाळा, कांदा लसूण खाऊ नका आणि मांसाहार तर बिलकुलही करायचा नाही. आता हे 7 दिवस जे आहेत ते ग्रंथ बिलकुलही हलवायचा नाही आहे. गुरुचरित्राचा ग्रंथ जो आहे तो हलवायचा नाही आहे, कारण ग्रंथ म्हणजे गुरुचं स्वरूप असतं आणि 7 दिवस आपण ती पूजा करणार असतो. त्यामुळे एकाग्रता तुटते आणि ती जी काही ऊर्जा तिथे सामावली जाणार असते 7 दिवसांची, तिच्यामध्ये काहीतरी खंड पडतो. हे त्याच्यामागचं शास्त्रीय कारण आहे. त्यामुळे तो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो बिलकुलही हलवायचा नाही आहे. आणि त्यावरती कुठलीही काडीपिटी, माळ कुणी ठेवताना दिसतं, तर असंही बिलकुल करायचं नाही आहे. तो खूप पवित्र ग्रंथ असतो. आपलं वाचून झाल्यावरती तो पूर्णपणे भगव्या वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा आहे. जर तुमचं पारायण चालू असेल तरीही आणि पारायण झाल्यावरतीही तुम्हाला तो ग्रंथ आहे तो झाकून ठेवायचा आहे. आता तुम्हाला पुढचा नियम जो आहे तो गादीवरती झोपायचं नाही आहे. तुम्ही सतरंजी वापरू शकता किंवा चटई वापरू शकता. यामागे कारण असं असतं की त्याच्यामध्ये साधेपणा असतो, शरीरावरती नियंत्रण असतं आणि त्यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही कारणे आहेत. आता त्यापुढचा नियम म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे अन्न बिलकुलही खायचे नाही आहे. पारायण म्हणजे शुद्धता असते. दुसऱ्यांचं अन्न घेतल्यास त्यांचे संस्कार, त्यांनी ते अन्न बनवताना काय विचार केले, हे सगळं निगेटिव्ह जो काही प्रभाव आहे तो त्यावरती पडतो. त्यामुळे दुसऱ्यांचं अन्न टाळायचं आहे. ज्या महिलांना मासिक धर्म आहेत त्यांनी गुरुचरित्र पारायणाचं पठण बिलकुलही करायचं नाही आहे. शक्यतो घरामधलं सात्विक अन्नही खा. आता काही विचारतं की आम्हाला 10वा आलाय, 13वा आलाय, तर माझं असं म्हणणं आहे, जर तुमचं गुरुचरित्राची पोथी चालू असेल तर 10व्याला 13व्याला बिलकुलही जायचं नाही आहे. आणि जर खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या दुसऱ्या कुटुंबियांना आहे त्यांना तुम्ही सांगू शकता, पण तुम्ही स्वतः मात्र जाऊ नका. हां, जर लग्न असेल, काही शुभकार्य असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तिथलंही अन्न तुम्हाला खायचं नाही आहे, कारण दुसरं परान्न तुम्हाला बिलकुलही वर्ज्य करायचं आहे, ते खायचं नाही आहे. आता मूळतः कोणाच्याही घरी जाणं टाळा, कारण गेल्यावरती आपल्याला आग्रह होतो आणि आपण जास्त वेळेला नाही म्हटलं की आपल्याला ॲरोगंट समजतात लोक. त्यामुळे शक्यतो या 7 दिवशी कोणाकडे जाणं टाळा. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हे गुरुचरित्र पारायण चालू असताना मन आणि वर्तन स्वच्छ ठेवा. खोटं बोलू नका, कोणाशी वादही घालू नका, कोणाला राग करू नका. सतत स्वामी नामाचा जप करा. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. आता जर कुणाला मासिक पाळी जर असेल तर त्यावेळेला देखील गुरुचरित्र पारायण करायचं नाही आहे. हे बघा, जर हे पारायण सुरू केलं तर त्याची सांगता म्हणजे त्याची समाप्ती करावीच लागते आणि त्याचं पठण हे पूर्ण झालंच पाहिजे. आता समजा सुतकामध्ये देखील गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही आहे. समजा तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरुवात केली
गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली, परंतु तुम्हाला मध्येच सुतक पडलं, तर तुम्हाला कोणाला तरी बोलावून हे पारायण पूर्ण करायचं आहे. आता त्याची पारायण संपल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. महाराजांची आरती ही रोज सकाळ संध्याकाळ करायची आहे. स्वामींना धन्यवाद द्यायचा आहे की त्यांनी आपल्यासाठी जे केलं आहे ते अत्यंत मौल्यवान आहे. मी तर नेहमी म्हणत असते की जे काही दिलं आहे त्यासाठी तुम्हाला धन्यवाद, की इतकीही माझी हे कुवत नसताना मला सर्व काही मिळालं. त्यासाठी स्वामी महाराजांचे सतत आभार मानत चला. गरजूंना मदत करा, चांगले विचार ठेवा, आपल्या बाळांवरती चांगले संस्कार करा, ते जेणेकरून चांगली पिढी घडेल. आता स्वामी भक्तांनो, ही सेवा जर तुम्हाला फक्त फळ देणारी नाही तर तुमचं आयुष्य बदलून टाकणारी आहे. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मनापासून स्वामी महाराजांना तुम्हाला जे काही हवं असेल ते मागा. तुमच्या प्रत्येक इच्छा तुम्हाला पूर्ण होतील, कारण तुमच्यासाठी तुमचा कर्ता आणि करविता कोण आहे तर ते फक्त आणि फक्त स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराज इतकं काही देऊन जातात की तुम्हाला तुमची ओंजळी, तुमची झोळीच कमी पडून जाते आणि आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देतात. जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी